त्यामुळं मी जास्त काही शूट नव्हतं केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे ना मग मम्मी कपडे धुते, ते मम्मीला म्हटलं राहू दे, पण मम्मी बोलली मी धुते. तर म्हटलं चला. आणि पिल्लूची गोधडी ते पण भरपूर सगळं सामान होतं ते धुवायचं होतं, तर हे सगळे कपडे धुतले. त्यानंतर इथे ना मला लाडू बनवायचे होते डाळीचे, जे की मम्मीनेच दळून दिलेलं होतं पीठ. मग लाडू बनवायला घेतले, तर डाळीचे लाडू बनवायचे होते. डाळ ऑलरेडी दळून आणली होती गिरणीमधून. तर मग लाडू म्हटलं बनवून घेऊया, तर मम्मी बोलली चला पटकन बनवून घेऊया. तर मग इथं लाडू बनवण्यासाठी ना जे पीठ असतं ना ते छान मळून घ्यायचं. त्यानंतर मग त्याच्या अशा चाणक्या किंवा मग तुम्ही पुडी म्हणू शकतात, पुडी करायच्या. आणि मग ते लाटून छान अशा मग तेलामध्ये तळून घ्यायचं आणि पुन्हा ते बारीक करायचं. मिक्सरमध्ये करू शकता किंवा मग कसंही करता येतं बघा या पद्धतीने. आणि मग त्यानंतर तळल्यानंतर पुन्हा ते बारीक करायचं, थंड होऊ द्यायचं आणि पाक बनवून त्यामध्ये टाकायचं असतं. तर मग मम्मीने पटपट लाटून दिल्या. मम्मी आणि ताई पण होती करायला, म्हणजे माझ्या आत्या. तर मग पटकन आम्ही तिघींनी मिळून पटकन छान असे लाडू बनवले. तर बघा इथं त्यांनी दोघींनी लाटून दिलं, तोपर्यंत मग मम्मी लाटून देत होती. त्यानंतर मी तळलं आणि मग ताईने बारीक केलं. तर असं तर आणि लाडू आम्हाला सगळ्यांनाच आवडतात. पिल्लू काही इतके काही जास्त खात नाही, पण मग आवडते आम्हाला तिघांनाही. यांना जास्त नाही आवडत एवढे, पण मग मला जास्त आवडतात. त्यानंतर मग मी इथं छान असं तळून घेतलं. बघा तुम्हाला इथं दाखवते मी. त्यानंतर असं बारीक करून घेतलं, थोडंसं जाडच राहिलं होतं, पण म्हटलं ठीक आहे राहू देत. त्यानंतर मग आता पाक बनवायचं. तर पाक ना खूप जेवढं आपण पीठ घेतलेलं असतं ना, म्हणजे 2 किलो पीठ असेल ना, तर तेवढंच आपल्याला पाक बनवायचं असतं. म्हणजे साखर घ्यायची असते. पाणी एकदम थोडंसं अर्धा ग्लास टाकलेलं आहे. बघा तुम्ही मग तसं काढलं तर ते पुढे तळल्यानं त्याचीच कढई होती. त्यानंतर इथं मिक्सरमध्ये काढलं आणि मग अशी गोळी तयार होती का ते चेक करायचं. आणि मग त्यानंतर आपला पाक झालेला आहे असं समजायचं. तर पाक झालेला होता, थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि त्यानंतर मग आपल्या बघा गोळी तयार होते, तुम्हाला दाखवते. जो नॉर्मल नव्हती होत, त्यानंतर मग पुढे दाखवेल तुम्हाला. या पद्धतीने गोळी तयार झाली आपल्या अशा हाताने. त्यानंतर थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाक. तर पाक टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्यानंतर आम्ही मग लाडू छान वळवून घेतले. त्यात तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये शूट नव्हतं केलं, रात्रभर तसेच ठेवले होते आणि मग दुसऱ्या दिवशी बांधले होते. तर बघा त्या दिवशी संध्याकाळी नाही तर मोतीचूरचे लाडू आणले होते. पिल्लू गेलं तर मम्मी त्याच्यासोबत. तर मग तो लाडू घेऊन आला होता. तर त्याला लाडू असे आवडतात, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर मग लाडूचा प्रसाद करून नैवेद्य ठेवला. त्यानंतर तिथं मम्मी त्याच्यासाठी मी खीर, चपाती आणि भजी पुढे केली होती मस्त छान. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मग लाडू वळले आणि छान लाडूचा प्रसाद ठेवला गणपती बाप्पासाठी आणि छान अशी आरती केली बघा. तर मस्त छान अशी आरती झाली, मस्त छान प्रसाद बाप्पासाठी. आणि त्याच्यासाठीच मला लाडू बनवायचे होते गणपती बाप्पाला. तर त्यानंतर मग आम्ही गेलो होतो बाहेर गणपती बाप्पा बघण्यासाठी, ते जवळच होते. छान दर्शन घेतलं मस्त छान. आणि मग मी त्यांना पण घेऊन गेले होते. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, जेवण केलं. आणि बघा असाच जे आरती होती छान. 2 दिवसांचा व्हिडिओ तसं पाहायला गेलं तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर हे आमचे घरचे गणपती बाप्पा आहे बघा. असे काही डेकोरेशन आहे. जेव्हा मी नैवेद्य ठेवलं होतं तेव्हा थोडंसं व्हिडिओ शूट केलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा खूप सुंदर छान असं आजचा दिवस होता. आणि कोणी आलं ना तर खूप छान वाटतं. मम्मीला किती दिवसापासून मी बोलत होते, तेव्हा मम्मी आत्ता आली होती. त्यानंतर मग ही आरतीचंच व्हिडिओ मी शूट केलेला आहे बरं का. तर असं मग लाडू वगैरे बनवले. मम्मी आली ना तर काही ना काही काम करत बसते, ती काही शांत बसतच नाही. घरातले काही कामं किंवा मग काहीतरी नवीन बनवून दिलं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी ते निघाले होते जाण्यासाठी, तर मग हे सोडवायला गेले होते. तर बघा दिवस असे पटापट जातात. कुठे गेले? शिंगव्याला. मग किती दिवस राहतील आपल्या घरी? किती दिवस राहतील? राहायचं होतं किती दिवस? पिल्लू उठायच्या आधी मम्मीने ते गेले होते, त्यामुळे तो उठल्यानंतर विचारत होतं मम्मीने ते कुठं गेले असं मला. तर मग मी त्याला ते सांगते मम्मीने ते गेले आता, तर मग किती दिवस थांबतील असं. पण त्याचं म्हणणं होतं मग आजी का गेली असं. मुलांचं असतं, लहान मुलांना खूप ॲट्रॅक्शन असतं की आजीने ते आले मग खेळायला भेटतं, छान मज्जा करता येते. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.